पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये काही गुन्हेगार जे आहेत, जे कोण अवैध शस्त्रीचे बाळगत आहेत, विक्री करतात, त्यांच्यावर आम्हाला बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितलेले होते आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. असेच आमच्या माहिती काढत असताना आमच्या पथकातील, आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली 29 तारखेला रात्री की एक सराईत गुन्हेगार हा मोशी परिसरात काही अवैध शस्त्र विक्री करण्यात येणार आहे. त्यावर आमच्या पथकातील API गोळिंग आणि गणेश सावंत आणि विनोद वीर देवकर असे आमच्या पथकाने मोशी RTO या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता सूरज राजू गिराम हा सराईत गुन्हेगार त्या ठिकाणी मिळाला संशयितरित्या. त्यावर त्याची झडती घेत असते. त्याच्याकडे 2 पिस्टल, देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 राऊंड मिळाले. त्यावर आम्हाला त्याच्या चौकशीमध्ये असे कळाले की सदरचा इसम हा काही विक्री करता तिथे आलेला आहे. तर त्यावर आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याच्याबाबत अधिक तपास करत आहोत की यांनी जे सदरचे वेपन आणलेले जे आहे हे कुठून आणलेले आहेत, कशा करता आणलेले आहेत, त्याबाबतचा आम्ही अधिक तपास करीत आहोत. सध्या काय कलम लावण्यात आलेली आहे? त्याच्यात आपलं भारतीय हत्यार कायदा 3 आणि 25 प्रमाणे 3-5-25 प्रमाणे आम्ही याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे MIDC भोसरी पोलीस स्टेशनला आणि त्या अनुषंगाने अधिक तपास करीत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या पथकाने किती वेपन्स पकडले? यावर्षी आम्ही मागील आता 5 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 16 देशी बनावटीचे पिस्तल आणि जवळपास 42 राऊंड आम्ही हस्तगत केलेले आहेत. आणि आम्ही जे कोणी असे आमच्या म्हणजे पथकाची बारकाईने लक्ष आहे की जे कोणी अवैध शस्त्रे विक्री करेल किंवा बाळगतील अशा सराईत गुन्हेगार आमचं लक्ष बारकाईने आहे आणि आम्ही त्यांच्यावर अशी वारंवार कारवाई करीत राहतो. खरं तर अनधिकृतपणे हे जे शस्त्र बाळगतात ह्याचाच वापर रात्रीच्या वेळी जे आहे गुन्हेगार करत असतात. तर पेट्रोलिंगमध्ये कुठं अजून पेट्रोलिंग वाढवण्याची शक्यता वाटते का तुम्हाला शहरामध्ये? कारण नागरिक जे आहेत तर तणावात राहतात. ते पेट्रोलिंग आमची चालूच असते. आम्ही पेट्रोलिंग आमची सदैव दिवसाही आणि रात्री आमची सगळ्या गाड्या वगैरे आमच्या ऐकतो सगळ्या फिरत असतात. पेट्रोलिंग चालूच असते आणि जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल त्या इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट करीत असतो.